मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात सन्मान निधी वितरित केला जाणार आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। म्हणूनच बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर तुम्ही बघू शकतात बहिणींनो, नवीन वर्ष सुरू होताच महाराष्ट्र सरकारनं लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलं आहे। तर ती अपडेट काय असणार आहे, नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 2026 मध्ये मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजे 4,500 रुपये त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार 17व्या हप्त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आलेले असून तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी डीबीटी प्रणालीद्वारे ही रक्कम हळूहळू तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे। योजनेच्या ताज्या अपडेट अनुसार 17वा नोव्हेंबरचा हप्ता आणि 18वा डिसेंबरचा हप्ता या दोन्ही महिन्यांसाठी मानला जात आहे। दोन्ही हप्त्यांची रक्कम पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून थेट जमा केली जाणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे काही बहिणींना 3 हप्त्याचे सुद्धा 4,500 रुपये भेटणार आहेत आणि हे टोटल पैसे सरकार तुमच्या बँक खात्यावरती देणार आहे। तर आता फायनली यादी आलेली आहे, म्हणजे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत, कोणत्या तालुक्यांमध्ये पैसे मिळणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना ही रक्कम मिळणार आहे त्याबाबतची सर्व माहिती यादीमध्ये आलेली आहे। जर यादीमध्ये तुमच्यासुद्धा जिल्ह्याचं नाव आणि तुमचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती 3 हप्त्याचे पैसे भेटणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींनो, पैसे वाटपाला थोडा उशीर झाला असल्यामुळे नाराज होऊ नका। आता आम्ही तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित 3 हप्ते देणार आहोत। हे पैसे 4,500 रुपये टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये येणार। बहिणींनो, मकर संक्रांतीचा सण तुमचा आनंदात आणि समाधानाचा झाला पाहिजे, याकरिता आम्ही तुम्हाला जास्त रक्कम तुमच्या बँक खात्यावरती आता टाकत आहोत। बहिणींनो, तुमची नाराजी आता दूर करण्यासाठी आम्ही हा मोठा निर्णय घेतलेला आहे। हे पैसे आता तुमच्या बँक खात्यावरती येतील, मात्र त्यापूर्वी तुम्हाला 2 कामे करावी लागणार आहे। बहिणींनो, सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्ही केली नाही तर तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे भेटणार नाहीत। त्यामुळे लवकरात लवकर ही 2 कामे पूर्ण करा। एक चांगला मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल। मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे, बहिणींचा मकर संक्रांत हा सण आनंदात गेला पाहिजे, याकरिता 3 हप्त्याचे 4,500 रुपये डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। आता या 6 बँकांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत। यादी आलेली आहे आणि पहिला टप्पा पूर्णपणे मंजूर झालेला आहे आणि आतापर्यंत एवढी रक्कम कधीच मिळालेली नव्हती। एवढी मोठी रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती येणार आहे। तर पहिला क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा। या जिल्ह्यामधील सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे बहिणींनो, कसली काळजी करू नका, तुमच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे। आणि बहिणींनो, सरकारने सांगितलेली ही 2 कामे पूर्ण करा, म्हणजेच तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करा आणि KYCची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा। अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला रोज कळेल।